मनोरमा? साहेब कोणाचं नाव आहे मनोरमा? नाही, मला काही आठवत नाही मनोरमा. बाबा प्लीज नीट आठवून बघा ना. मला असं वाटतं की आपल्या कुटुंबाशी संबंधित कोणीतरी आहेत मनोरमा. आईच्या आईचं नाव, आजीचं नाव आय थिंक सत्यभामा होतं. कारण मी त्यावेळेला लहान होतो, आजी गेली तेव्हा मी तिला पाहिलं नाही. आजोबांच्या साईडचं कोणी? मनोरमा? हा नाही रे, माझं आठवत नाही मला काही मनोरमा. साहेब नीट विचार करून बघा ना. मला खरंच असं वाटतंय की आपल्या कुटुंबाशी संबंधितच व्यक्ती आहेत. बाबा आजीला विचारूयात का आपण? हा, तिला विचारू शकतो आपण. पण साहेब म्हणजे सावधपणे, कारण आजींना विचारायचं म्हणजे. नेत्रा, मला कळते तू जे काही अनुभवलंयस ते भीषण आहे, भयानक आहे. मी काळजीपूर्वकच विचारेन आईला. बघूया आपल्याला काय कळतंय. बाबा प्लीज उद्या सकाळीच विचार. हा, मनोरमा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग भाऊजी. गुड मॉर्निंग. आई, बाबांना काही त्रास होत नाहीये ना? नाही तसे बरे आहेत, पण रात्र रात्र बहुधा जागे असतात. का? तेच तर कळत नाहीये मला. ठीक आहे, मी बोलतो डॉक्टरांशी. शेखर, तुम्ही आत्ता घेताय चहा की ब्रेकफास्ट नंतर? नाही, मी नंतर घेतो. आई मला सांग, तुझ्या आईचं नाव, आजीचं नाव सत्यभामा होतं का? हो. तुला आजीचं नाव आठवत नाहीये? नाही, तसं आठवतंय मला, पण तेव्हा मी लहान होतो ना, ती गेली तेव्हा. मग तुझ्या आजीचं नाव मनोरमा होतं का? नाही रे, माझ्या आजीचं नाव सरस्वती होतं. अच्छा. मग बाबांच्या आईचं नाव मनोरमा होतं का? हा, हे नाव का घेतोय? नाही. भाऊजी काय आहे, म्हणजे कोण मनोरमा? नाही, मला असं वाटत होतं की आईकडे कोणाचं नाव मनोरमा आहे की काय, पण बाबांकडे कोणाचं नाव मनोरमा आहे. भाऊजी काय झालंय, मनोरमा बद्दल तुम्ही एवढं का विचारताय? काही नाही, सहज विचारतोय. आई, तुला काही आठवतंय का? नाही रे, पण छान नाव आहे मनोरमा. मनोरमा कोणाचं नाव होतं हे जर आठवलं तर मला नक्की सांगशील? हो, सांगते. कोणाचं नाव असेल मनोरमा? पण तू कशाला विचारतोयस? काही नाही, सहजच. म्हणजे असं एक डोक्यात माझ्या आलं की आपल्या फॅमिलीमध्ये कोणाचं नाव मनोरमा आहे की काय, अशी उत्सुकता होती म्हणून, बाकी काही नाही.
बडबड संपतच नाहीये. ह्याच्या मनातलं काही ऐकूच येत नाहीये. त्यामुळे रुपाली मॅम, जरा एक काम होतं, येता का? मी हे चहाचं आटपते आणि मग येते. इंद्राणी, तू चहा घेऊन जा ना. माझं एक काम आहे, ते करून येते मग घेते. बर. अशी काय तू? सगळे आहेत घरात, म्हातारी पण आली आता घरी. मला बोलायचंय तुझ्याशी. बोल बाई बोल पटकन. काय ते? त्या शेखरला काय झालंय? काय झालं? काय म्हणजे तो ते नाव का घेत होता? मनोरमा? हा तेच नाव. तो का घेत होता? मला काय माहित? काय माहित म्हणजे? अगं बाई मला नाही माहित तर नाही माहित. अगं नवरा बायको आहात ना तुम्ही, एका बेडरूम मध्ये झोपता आणि तो काय विचार करतोय हे माहित नाही तुला? मला माहित नाही. आणि शेखर त्या मनोरमाबद्दल विचारतोय, त्याचं तुला काय इतकं टेन्शन आलंय? काय झालंय? तू प्रश्न विचारायचे नाहीस हा मला. मी विचारेन त्या प्रश्नांची उत्तरं दे. मला कळतच नाहीये. शेखर मनोरमाबद्दल विचारतोय, त्याचं तू इतकं टेन्शन घेतलंयस, जणू काही तुझंच नाव मनोरमा आहे आणि तो तुझ्याबद्दलच विचारतोय. काय आहे हे? की तू ओळखतेस कोणा मनोरमाला? हा बोल बाळा. आबा मला सत्य जाणून घ्यायचं जे तुम्ही माझ्यापासून लपवताय. बाळा मला पूजेला जायचंय. अगं ते यजमान तिकडे माझी वाट बघत असतील ना. आबा नका ना असं करू. बरं तिथे पोहोचेपर्यंत माझ्याशी बोला. आबा मला तुम्हाला खूप महत्वाची गोष्ट सांगायची आहे. मी तुम्हाला म्हणाले होते ना, ती बाई जी मला या घरात दिसली होती, मला तिचं नाव कळलंय आबा. मनोरमा. तुझा जीव घेणार मी आता. सोड मला. तुझा जीव घेणार मी. का ना घेऊ मी? का सोडू त्याला मी? हॅलो हॅलो आबा. आबा. बोल बाळा. आबा मला माहिती आहे तुम्हाला माझ्यामुळे खूप त्रास होतोय, पण तुम्ही घ्या ना समजून. माझ्यासाठी सगळं जाणून घेणं खूप महत्वाचं आहे आबा. मला सांगा ना, मला सांगा कोण होती मनोरमा? तुम्ही ओळखायचात का तिला? हा तुम्हाला माहिती आहे कोण आहे? आबा आबा देवी आईने ज्या 3 जणींना वरदान दिलंय त्यापैकी एक मनोरमा आहे का? आबा
आबा मनोरमाला होतं का देवी आईचं वरदान? हो. मनोरमाला त्रिनयना देवीचं वरदान होतं. आबा म्हणजे तुम्ही ओळखायचात मनोरमाला? पण मग ती मला या घरात का दिसते? नाही आबा, आपण भेटून बोलू. मी लगेच बाबूशीला येते. मी ग्रंथ घेऊन येते. नाही नेत्रा, तू इथे यायचं नाहीयेस. आबा आबा, तुम्ही असं नका ना करू. तुला मनोरमाबद्दल ऐकायचंय ना? मी सांगेन, पण मी जे काही सांगेन त्याने खूप मोठं वादळ निर्माण होईल, एवढं लक्षात ठेव. आणि त्या वादळात सगळं काही उद्ध्वस्त होईल. दुसरा काही मार्ग आहे का आबा? एक वादळ शमवायला जर देवी आईने दुसऱ्या वादळाचा मार्ग निवडला असेल तर आपण हे वादळ येण्यापासून नाही थांबवू शकत. मी या वादळाचा सामना करायला तयार आहे. ठीक आहे, आपण वावशीत नको भेटूया आबा. तुम्ही ते पुण्याला या, पण घरी नका येऊ. मी तुम्हाला सांगते कुठे भेटायचं ते. नाही आबा बाळा, मी तुला काही सांगू शकत नाही. आबा, असं नका ना करू. बाळा, मला माफ कर. आजपर्यंत कुठलीही गोष्ट मी तुझ्यापासून लपवली नाही, पण आज मी असं वागतोय त्याच्यामध्ये काहीतरी कारण आहे. समजून घे ना तू. बाळा, काही गोष्टी न कळलेल्याच बऱ्या. आबा, तुम्हाला कळत नाहीये. तुम्ही मला आता हे असं अर्धवट सांगितलंय. मी विसरून जा सगळं. आता फक्त तुझ्या संसाराकडे तू लक्ष दे. सगळं काही व्यवस्थित होईल. नको त्या गोष्टीत लक्ष घालू नकोस. नाही आबा, तुम्ही सगळं विसरून जा. बरं, मी ठेवतोय. मला पूजेला जायचंय. ते यजमान माझी वाट बघत असतील. येतो मी. देवी आई, मला कसल्या संकटात टाकलंस ग तू. काय खेळ खेळतेस तू? काय रहस्य आहे? इतकी वर्ष जी गोष्ट शोधण्याचा प्रयत्न केला ती गोष्ट स्वतःहूनच समोर आली. मला माझा उद्देश मिळालाय. पद्माकर राजाध्यक्षाचा मृत्यू जर विधिलिखित आहे तर मग त्याच्या आणि त्याच्या मृत्यूमध्ये एवढे अडथळे का उभे आहेत? हा मृत्यू लवकरात लवकर व्हायलाच हवा.
देवी आई, जे घडतंय जे घडणार आहे त्यासाठी मी तयार आहे. माझा मृत्यूही मी स्वीकारलाय. मग हा गुंता कशासाठी? छोट्यातली छोटी गोष्ट सांगणारे आवाज माझ्यापासून काहीतरी मोठं लपवतात. आणि मला कळतंय की हे सगळं करताना त्यांना खूप त्रास होतोय. काळजावर दगड ठेवून ते असं करतात. पण हे का होतंय? तुझी इच्छा, माझी नियती, माझं नशीब सगळं सगळं मान्य आहे मला. पण ह्या सगळ्याचा त्रास फक्त मला एकटीला दे, इतर कोणालाही नको. हा गुंता सोडव आई. सगळं तुझ्याच हातात आहे. नेत्रा, नेत्रा, साहेब, नेत्रा आहेस कुठे? तुम्ही तुलाच शोधतोय. मी देवघरात गेले होते. बरं ऐक, बाबांनी आजीला मनोरमाबद्दल विचारलंय, पण मनोरमा नावाचं आपल्या फॅमिलीशी रिलेटेड नाहीये कोणी. आणि डोंट वरी, बाबांनी अगदी व्यवस्थित विचारले तिला काही डाऊट नाही आलाय. पण नेत्रा, मग ही मनोरमा आहे कोण आणि तिचा काय संबंध आहे आपल्या फॅमिलीशी? नाही साहेब, मनोरमा ह्या कुटुंबातली नाही आहे. काय? आबा ओळखतात मनोरमाला. आबा ओळखतात? पण कसे ओळखतात ते काही सांगायला तयार नाही आहेत आबा. का पण? तेच तर कळत नाहीये मला. काहीतरी गूढ आहे. आबा नक्कीच काहीतरी लपवतात माझ्यापासून. हो, त्या दिवशी पण वरदान असलेल्या स्त्रियांबद्दल आपल्याला ते सांगणार होते, पण आबा का लपवतायत आपल्यापासून? आणि आबांना माहिती आहे तर मी एकदा बोलू का आबांना? नाही साहेब, मला माहिती आहे ना, आबा नाही सांगणार. हा गारेकर, हो मी पोहोचतोय साईटवर. लक्षात आहे माझ्या मीटिंगचं. नेत्रा, काय करायचं आता? माझं डोकंच चालत नाही. साहेब ऐका ना, आता तुम्ही कामावर जा. तुम्हाला उशीर होतोय ना. नाही नेत्रा, ते साहेब आपण बोलूया या विषयावर नंतर. आता तुमची मीटिंग सुद्धा आहे की नाही. तुम्ही जा, आपण खरंच बोलू नंतर. बरं ठीक आहे, पण नेत्रा तू काळजी घे आणि काहीही लागलं तरी फोन करशील मला. निघू मी? हो. बाय. बाय. फाल्गुनी, असं का होतंय? एकच घटना आहे, एकच वेळ आहे, मग एवढे तुटक तुटक संकेत काय येत आहेत? आणि आत्ता या परिस्थितीत असे संकेत काय येत आहेत? या संकेतांचा आत्ता घरात जे काही घडतंय, आबा, आजोबा, मनोरमा, या सगळ्याशी काही संबंध असेल का?